अमुदान कंपनी आहे। त्या अमुदान कंपनीमध्ये रिॲक्टर या बॉयलरच्या ब्लास्टमुळे जो आहे ही आग लागलेली आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये पण मोठी आग जी आहे ती पसरली आहे कंपनीजमध्ये। हुंडाईची कंपनी असेल, बाजूला रेझिडेन्शियल म्हात्रेपाडा असेल, तिथेही आग जी आहे ती गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे भरपूर झालेलं आहे। कॅज्युअल्टी अजूनपर्यंत कॅज्युअल्टी किती झालेली आहे ती अजून नक्की माहिती नाही, पण जे जखमी झालेले आहेत 25 ते 30 लोक, त्यांना आजूबाजूच्या हॉस्पिटल्समध्ये जे आहे भरती ऑलरेडी केलेली आहे, त्यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू झालेली आहे। अग्निशमन दल जे आहे ते आग बुझवण्याचा पूर्ण प्रयत्न इथे करते। NDRF इथे आहे, त्याचबरोबर इंडस्ट्रियल सेफ्टीकडून ऑडिट चालू आहे। कशामुळे जे आहे ती आग लागलेली आहे इथे ते कळू शकलेलं नाही आहे। कलेक्टर साहेबांना पण आदेश दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी की एका आठवड्यात जे आहे ते पूर्णपणे पंचनामे करून लगेचच ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना जे आहे जे काही रिएम्बर्समेंट आहे, जे काही मोबदला द्यायचा आहे तो लगेचच तिथे दिला गेला पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा सगळ्या घटना घडल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी या सगळ्या फॅक्टरीचं कॅटेगरायझेशन करून A-B-C ज्या हायली हॅझार्डस केमिकल बनवतात त्यांना पूर्णपणे शहराच्या बाहेर कसं स्थलांतरित करता येईल याच्यासाठी जे आहे ही अगोदरपासूनची मागणी आहे लोकांची आणि ती 100% मला वाटतं आपलं सरकार जे आहे हे घेईल। ज्या हायली हॅझार्डस केमिकल ज्या फॅक्टरीज आहेत त्या पूर्णपणे शहराच्या बाहेर जातील। त्याच्या ऑल्टरनेटिव्हमध्ये जे आहे हे इंजिनिअरिंग युनिट्स इथे स्थापन केले जातील, जेणेकरून रोजगार देखील जे आहे तो लोकांचा जो आहे जाणार नाही, रोजगार देखील लोकांना इथे उपलब्ध होईल। साहेब आपण जर बघितलं तर मला ही भरपाई दिली ज्यावेळेस पूर्णपणे एका आठवड्यामध्ये जे आहे ही पूर्णपणे त्याचा पंचनामा जो आहे केला जाईल आणि लगेचच मला वाटतं भरपाई जी आहे 100% ज्यांचं नुकसान झालं त्यांना दिलं जाईल।